आता जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, पूर्ण आठवडा हा माझा हेक्टिक होता. म्हणजेच मला 11:30ला घर सोडायचं होतं. त्यासाठी ना मी रोज हाच नाश्ता बनवायची. म्हणजे हे फ्रुट्स कापून ओट्सचा नाश्ता. तर त्यासाठी मी हे फ्रुट्स वगैरे कापत होती. मला ना डाळिंब साफ करायला यायचंच नाही. कारण लग्नाआधी तर पप्पा सगळे साफ करून ठेवायचे. आम्ही फक्त खायचं काम करायचो. बट आता मी हे शिकली आहे. सर्वात आधी तर त्याची ही टोपी सारखं जे आहे ना ते कट करून घ्यायचं. मग एक्झॅक्टली 4 पार्ट्स करायचे आणि नंतर ते इझिली ओपन अप होतं आणि मग आपल्याला ते साफ करून घ्यायचे. म्हणजे सगळे दाणे त्यातले काढून घ्यायचे. आता मग हे आहे सोक्ड ड्रायफ्रुट्स जे मी त्यातच मिक्स केले. मग ओट्स टाकलं, मग मिल्क टाकायचं आणि लास्टला मध टाकायचं. आता हे झाल्यानंतर इझी नाश्ता रेडी झालेला आहे. तो खाऊन झाल्यानंतर पटपट लागली जेवणाला. रोज मी तसं 11:30ला घर सोडते, बट आज मला ना 10 वाजता सोडायचं होतं घर, कारण आम्ही जाणार असतो बाहेर शॉपिंग साठी. तर मी तुम्हाला पटकन सांगते की मी काय काय बनवलं. तर मी इथे तर सर्वात आधी चपात्या बनवून घेतल्या, कारण ना मम्मी नाहीये आणि पप्पांसाठी आणि बहिणीसाठी चपात्या घेऊन जाते, कारण की भाकऱ्या ह्या दुसऱ्या दिवसासाठी राहत नाही, एक वेळेस चपात्या राहतील, सो दे कॅन हॅव इट द नेक्स्ट डे. आता त्यानंतर मी घेतलं पटकन ऑमलेट बनवायला. तो ऑमलेट तर झटपट बनतं म्हणून ते बनवून घेतलं. आता इतकी घाई कशासाठी? ऑब्व्हियसली फिरण्यासाठी. तुम्हाला तर माहितच असेल मला फिरायला किती आवडतं. तर आज मी माझ्या बहिणीसोबत ना झुडिओ मध्ये गेलेली, कारण तिला ना एक ड्रेस एक्सचेंज करायचा होता. आणि काय तिकडे एक्सचेंजच्या जागेवर आम्ही अजून 2-3 कपडे घेऊन आलो. तर पटकन पटकन तुम्हाला दाखवते की मी इथे काय काय बघितलं. सर्वात आधी एंटर करताच या पिंक कलरच्या ड्रेसवर माझं इतकं मन आलेलं ना, बाप रे. त्यानंतर अजून मी मॅक्सी ड्रेसेस ट्राय केले. हे त्यातले काही ड्रेसेस आहे. दिस ब्ल्यू वन, तो पण किती प्रिटी वाटतोय. त्यानंतर पिंक वाला आणि मग हा व्हाईट वाला. आता हे तिन्ही ड्रेसेस मला खूप जास्त आवडले आणि तिन्ही पण 1000च्या आतच होते. आता डिसाईड करायचं होतं की ह्यातलं कुठलं नक्की घेऊ मी. आता हे झाल्यानंतर मी काही टॉप्स पण घेतले. त्यात हा ब्लॅक वाला बघा, हा तर एकदम भारीच होता. ह्याचं नेकलाईन एकदम मस्त होतं. पण ना माझ्याकडे सिमिलर टाईप ऑफ टॉप आहे म्हणून मी ह्यात काय पैसे नाही घातले. आता ह्यासोबत मी अजूनही काही गोष्टी घेतले, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवीन. आणि तोपर्यंत तुम्ही मला सांगा की ह्या तिन्ही फ्रॉक्स मधनं मी कुठला वाला घेतला.